मुंबई पोलीस दलातून एक दुःखद घटना समोर येत आहे। सशस्त्र दलात कार्यरत असलेल्या रवींद्र बाळासाहेब हाके यांचा रविवारी अकाली मृत्यू झाला। 4 दिवसापूर्वी बाबा झालेले हाके प्रचंड आनंदात होते। तान्हुल्या बाळाला मुंबईत आणण्याची तयारी त्यांनी सुरू केली होती। त्यासाठी त्यांनी मुंबईत घराचा शोध सुरू केला, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं। भाड्याने राहण्यासाठी घर पाहायला जात असतानाच हाकेंचा अपघाती मृत्यू झाला। त्यांच्या निधनानं पोलीस वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे। हाके मूळचे पुण्याच्या इंदापूरमधील मदनवाडीचे रहिवासी होते। वर्षभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता। 4 दिवसापूर्वी त्यांच्या पत्नीनं बाळाला जन्म दिला होता। बाबा म्हणून प्रमोशन मिळालेले हाके खूप आनंदात होते। पत्नी आणि बाळासोबत अधिकाधिक वेळ घालवता यावा यासाठी त्यांनी कामापासून जवळच भाड्याने राहण्यासाठी घराचा शोध सुरू केला। कांजूरमाढा वसाहतीत राहणाऱ्या मित्राला रवींद्र हाकेंनी रविवारी कॉल केला। आपण घर पाहायला येणार असल्याचं हाकेंनी कळवलं। रात्रपाळीचं काम संपवून हाके रविवारी सकाळी कांजूर स्थानकात उतरले। मेगा ब्लॉक असल्यानं प्रवाशांची गर्दी होती। लोकल उशिराने धावत असल्यानं गर्दी वाढत चालली होती। लोकल उशिराने येणार असल्यानं हाकेंनी फलाट बदलण्यासाठी पुलाचा वापर न करता शॉर्टकट घेतला। ते रेल्वे रूळ ओलांडू लागले। कानात हेडफोन घालून हाके रूळ ओलांडत होते। तितक्यात त्या रुळावरून रेल्वेची टॉवर वॅगन आली आणि चालकानं अनेकदा हॉर्न वाजवला, पण हेडफोनमुळे हाकेंना काहीच ऐकू आलं नाही। टॉवर वॅगनने त्यांना धडक दिली, त्यात ते गंभीर जखमी झाले। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धावले। हाके यांना तातडीनं राजावाडी रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झालेला होता।